आज सौरभने वर्णन केलं की कोण घेऊन जाणार ही ड्रीम बाईक। तर या दोन्ही संघांच्या जर विचार केला तर दोन्ही संघ मात्र आता अस्तित्वाची लढत लढतात। तर जो संघ जिंकेल तो अस्तित्वाच्या लढतीमध्ये पुढे आणि जो संघ हारेल तो मात्र भारी हाताने घरी जाईल। त्यासाठी अस्तित्व टिकून ठेवायचं आहे, पाहायचं या दोन्ही संघांना हार मंजूर नाही आहे। परंतु आता इथे या ग्राउंडवरती काय होणार, सलामीची जोडी पॉवर प्लेचा सामना खेळण्यासाठी आपण पाहू शकता शिवगर्जना शेलारपाडा यांच्या वतीने आपण पाहू शकाल नैनेशला आणि गौरव नैनेश ही सलामीची प्रारंभिक जोडी। गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल राजेश पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी आलाय। आमचे चंद्रकांत म्हात्रे गुरुवारी यांच्याकडनं चिंचोली टीमला शुभेच्छा, राजेश म्हात्रे योगेश म्हात्रे DK कुंभारकर यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात, तसंच शेलारपाडा या टीमला सुद्धा शुभेच्छा। पहिला बॉल पॅट वरती लाऊड अपील, बघा किती छान अपील होतं, परंतु अपिलामध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी, कारण तेवढ्या ताकदीचा संघ शिवगर्जना क्रिकेट क्लब आपण भाऊ शेलारपाडा संघाच्या समोर गावदेवी चिंचोली संघ आता खेळ साकारतो, त्यामुळे त्यांच्यावरती असणारा प्रेशर दिसून आला। पहिल्याच बॉलवरती दोन्ही संघांवरती प्रेशर असेल, परंतु कोणता संघ हा प्रेशर रिलीज करेल तो संघ मात्र टॉप 4 मध्ये दाखल होऊ शकतो। राजेश पाटीलचा वन्स अगेन जबरदस्त चेंडू होता, परंतु क्लिक केलं चेंडूला ऑनसाइडच्या दरम्यान, चेंडू पाहता पाहता सीमारेखाच्या बाहेर 4 रनसाठी चौकार। बघा चेसिंग करण्यासाठी का 3 षटकांचा सामना हा निर्णय मी कदाचित मला चांगला, परंतु इथे यस OUT आउट, फलंदाज बाद। होता नैनेशला बाद करण्यात यशस्वी ठरलाय। गोलंदाज राजेशचं मी कौतुक करेल, राजेशने बघा मागच्या मॅचमध्ये जरी 2 षटकार पेश केले आपण पाहिलं प्रताप जाधवने, परंतु प्रताप जाधवला बाद केला आणि त्यानंतर त्या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवला। त्याच पद्धतीचा याही सामन्यामध्ये राजेशने मात्र मोठा मासा गळाला मात्र मिळवतात पाहतोय। पहिला गडी धक्का आधी देण्याचा प्रयत्न केलाय चिंचोली या संघाने, मात्र राजेश पाटीलच्या माध्यमातून शेलारपाडा या टीमला गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा राजेश पाटील तयार आहे। समोर तेवढाच अनुभवी, मात्र इथे फटका प्रहार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर येत हा षटकार। तर तिसऱ्या फेअर डिलिव्हरी नो नसेल, परंतु ह्या चेंडूवरती धावा मिळतील 6। थोडस डीप होताना पाहायला आपण, यस चांगले धापलकावरती धावसंख्या 10 या आकड्यावरती राजेश षटक, 1 चौकार 1 षटकार त्याच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळालं, पण महत्त्वाचा गडी त्याने बाद केला। हा चेंडू बघा पूर्णपणे
फ्लाईंग स्ट्रोक, प्ले द मिस चेंडू केला आहे प्रवीण या गोलंदाजाने. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडंसं आतमरच्या दिशेने येताना पाहतोय आणि तिथेच मात्र आपण पाहू शकाल डॉट चेंडूची डिलिव्हरी करताना पाहतोय. चांगला चेंडू होता, चांगला चेंडू हाताळला मी तर म्हणेल राजेश पाटीलने, परंतु तेवढ्याच ताकदीने मैदानाच्या आतमध्ये सध्या चांगला क्रिकेट घडताना पाहतोय शिवगर्जना शेलारपाडा या टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फुलटचचा चेंडू, परंतु यावेळेस चेंडू गॅपमध्ये चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर येते हात चौकार. धावा टार्गेट सेटअप करावा लागेल. दाबणी मास्टर ग्रुप सतीश यांच्याकडनं षट बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज. बघा काय खेळ झाला आज. आपण पाहू शकाल आज आम्हाला बोलवलं आहे स्वर्गीय लवशेठ पाटील स्मृती चषकामध्ये 2025 ही स्पर्धेचा पहिला दिवस. मी आतुरतेने निश्चित वाट पाहत होतो की वालचंद्र दादा निश्चितच मला या स्पर्धेसाठी बोलवतील आणि त्याने मला बोलवला. खऱ्या अर्थाने पहिल्या दिवसाचा मान दिला. दादांचं मी ऋणी आहे आणि आज सामने खूप एन्जॉय केले आहे. शेवटच्या क्षणापर्यंत साहेब आपण सामने पाहिलं आणि खूप मजा आली या सामन्यामध्ये. हा लॉफ्ट हिट करायचा आहे, टॉपेज उडालाय, क्षेत्ररक्षक पोहोचतोय, परंतु इथे मात्र पुन्हा एकदा नेमकं घडतो काय मैदानाच्या आतमध्ये. सोन्या पाटीलने आज अक्षरशः चिंचवली टीमला एक खड्ड्यामध्ये, ज्या पद्धतीने एखाद्या खड्ड्यामध्ये एखाद्या माणसाला कसं लोटलं जातोय तशाच पद्धतीचा मी एक वर्णन करेल. कारण अगोदरच्या 3 मॅचेसमध्ये त्याने झेल ड्रॉप केले होते, तरीसुद्धा त्याच्यावरती भरोसा कायम ठेवला आहे चिंचवली संघाच्या कॅप्टनने. कॅप्टन्सी चांगली आहे, परंतु खरं उतरलं नाही याच क्षेत्ररक्षणाच्या मध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या बाहेर आहे, परंतु वाईट बॉल. ऑफस्टम्पच्या बाहेर असलेला चेंडू, इट इज अ वाईट. धावफलकावरती धावसंख्या शिवकर 16 या आकड्यावरती पोहोचलाय संघ. धावसंख्या आपण पाहतोय 16 आकड्यावरती. विशाल कुंभारकर इम्प्रेसिव्ह गोलंदाजी ठरली आहे. राजेश पाटीलने 14 धावा खर्च केल्या. आई चेंडू हवेमध्ये, मात्र इथे फटका फसलाय परंतु झेल टिपलं जातंय, फलंदाज बाद. आपण पाहू शकाल दुसरं प्रगतीपथावर चालू आहे. गोलंदाजी विशाल कुंभारकरचा वापर. विशालला मात्र अगोदरच्या चेंडूवरती सुद्धा यश आलं असतं, सोन्या पाटीलने झेल सोडलं आणि आता आपण पाहू शकाल इथे संकेत कुंभारकरचा चांगल्या पद्धतीने झेल टिपतोय. 16 या आकड्यावरती गडी क्रमांक दुसरा पास झालाय. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज चांगल्या स्थितीने चांगल्या पद्धतीने आता धावफलकावरती धावसंख्या आता व्यवस्थितरित्या होत्या, परंतु शिवगर्जना क्रिकेट क्लब शेलारपाडा या संघाच्या फलंदाजांनी ठरवलं की चेंडूवरती अटॅक करायचा आणि त्या अटॅकाने इथे मात्र फलंदाज बाद झाला आहे. नवीन फलंदाज हरेश मैदानाच्या आतमध्ये. हरीश दाबणे हाही सुद्धा चांगला खेळाडू आहे. दबावखाली दोन्ही संघ वावरतात, परंतु जो संघ दबाव हँडल करेल तोच मात्र ट्रॉफीचा हकदार. ऑन साइडला आता उडवलाय चेंडू, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतो हा षटकार. 6 धावा.
असं म्हणू शकतं एक तिरी तो एक मेरी. एका चेंडूवरती षटकार आला, त्याच्यानंतर लगेच चोख प्रतिउत्तर दिलाय साहेब आपण पाहू शकाल गोलंदाजाने. बघा आजच्या या दिवसामध्ये आपल्याला 3 समालोचक पाहायला मिळालं. त्यापैकी आपण पाहिलं सायबू भंडारीला आणि त्यानंतर आपण पाहता सौरभला. एक चांगला आवाज, अतिशय चांगला आवाज आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज बाद झाला आहे, परंतु यानंतर एक षटकारासाठी आम्ही सायबूकडे जाणार आहोत, कारण अंतिम क्षण आपण पाहू शकाल. त्यानंतर एक षटकासाठी सायबू हे तुमच्या समोर समालोचन करण्यासाठी येतील. आजचा दिवस आम्हाला बोलवला आई गावदेवी क्रिकेट संघ ग्रामस्थ मंडळ नाहरण आयोजित स्वर्गीय लवशेठ पाटील स्मृती चषक 2025 ही स्पर्धा पर्व 8वे आणि आता या 8व्या पर्वामध्ये आपण पाहू शकाल आज स्पर्धेचा पहिला दिवस होता. खूप सारे आठवणी आम्ही सुद्धा घेऊन जाणार आहोत. आज एक दिवसा आपण पाहू शकाल आजच्या दिवसासाठी आम्हाला बोलवलं. आयोजकांचं आभार. त्याच्यानंतर MTC या वाहिनीचं मी आभार व्यक्त करतो. आम्हाला साथ दिली स्कोरच्या भूमिकेमध्ये सायबूचं, सौरभचं, सर्वांचा आभार करतो, कारण तेवढ्या चांगल्या पद्धतीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. वेळ थोडीसं कमी घ्या, आपण सामना स्पीडअप करा मात्र सामना लगेचच केला जा. अंतिम सामना मान्यवरांचा आभार पुन्हा एकदा आणि यूट्यूबच्या माध्यमातून जे आम्हाला ऐकतात त्यांचा सुद्धा आभार. सर्वांचा आभार. जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. कोण जाणार सुपर 4 मध्ये. हा चेंडू पूर्णपणे लाईन मिस केली. चेंज द फेस, गती परिवर्तन, बॅक हँड हा चेंडू फेकला गेला. डॉट चेंडूची समाप्ती. जेव्हा मात्र विशाल कुंभारकर गोलंदाजी करण्यासाठी आला तेव्हा इम्प्रेसिव्ह गोलंदाजी ठरली. धावफलकावरती धावसंख्या चांगल्या स्थितीला, परंतु विशालने आता कमबॅक केल्या. 22 धावा 22 ऑफ द टोटल. षटक क्रमांक 2 प्रगतीपदावर असताना येणारे चेंडू काही शेष आहेत. ताकदवर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सध्या शिवगर्जना क्रिकेट क्लब खेळताना पाहतोय. हा मात्र चेंडू वलन घेणारा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खराब चेंडू, चुकीला माफी नाहीये. येतो षटकार. खूप चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. जाऊया आपण सायबू भंडारी यांच्याकडे. 6 चेंडू मध्ये पाहायचं किती टार्गेट पोहोचतोय शिवगर्जना शिलारपाडा हा संघ. नक्कीच थँक्यू गणेश. आणि अंतिम मॅच आणि शेवटचं षटक आहे. आपण पाहू शकता स्पर्धा खूप चांगली आहे. स्वर्गीय लहूशेठ पाटील स्मृती चषक 2025 हे देखणं आयोजन पर्व 8वा आहे. अंतिम षटकामध्ये आपण बघू शकतो गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज पॅव्हेलियन यांकडनं विकास. मागील सामन्यामध्ये झकास गोलंदाजी पाहायला म्हटली होती, तोच विकास पाटील गोलंदाजी मार्कमध्ये. ॲडम ओद विकेट. हा चेंडू खोदून काढला ऑन साईडला. दूरवरनं क्षेत्ररक्षक पुढे सरकतायत. चेंडूला उचलला तर दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न तर केला गेलाय आणि 2 धाबा हा म्हणताना कंप्लीट केला जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगला आहे. ताळमेळ चांगला आहे दोघांमध्ये आणि या 2 धाब्याने धावफलक पुढे सरकत असताना 30 धाबा धावफलकावरती बघतोय. 40+ धाब्याने शिवगर्जना शिलारपाडा संघ नक्कीच विजयाचं स्वप्न साकार करेल, कारण मागील मॅच मध्ये देखील त्यांनी पोसरी सारख्या बलाढ्य टीमला बिडकी होती. नो मॅन्स मध्ये चेंडू चाला ऑन दी कार्पेट खरंगत बॅकवर्ड स्क्वेअर लेग बांधल्याच्या बाहेर चौकार. चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली आतापर्यंत. फलंदाज चांगला आहे. हा फटका चांगला आहे.
हा पायपूल चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. टोला उंच गेला आणि बाहेरही गेलाय, आसमानी टोला. आहे हॅलो, बघा लक्षात घ्या, केलाडू कक्षांमधून कोणीही बाहेर जर आता आला तर 2 रनची पॅरेंटी. बघा मी देऊ पॅरेंटी, आता लक्षात असू द्या प्लीज, तुम्हाला वारंवार सूचना देतोय. यावेळेस मात्र खेळाडू षटकार हॅट्रिक वरती आहे आणि हाही टोला चांगला आहे आणि या स्पर्धेतील पहिली षटकार हॅट्रिक खेळाडू गौरव दाबणेच्या नावी आणि आक्रमण आणि 3 षटकांची झाली सांगत आहे. एकंदरीत धावसंख्या 54 धावा आणि 55 धावांचं विशाल लक्ष आहे आणि या स्पर्धेमध्ये मी ते थांबतो, पण तुम्ही थांबू नका, पाहत राहा. मी पुन्हा एकदा आमचे लाडके आयोजक भालचंद्रदा पाटील यांचा आभार व्यक्त करतो की त्याने मला पहिल्या दिवसासाठी 3 षटकारांचं आक्रमण आपल्याला पाहायला भेटले. फलंदाज गौरवचं, आणि गौरवसाठी बक्षीस बरोबर आहे. ठेवून दे तुझ्याकडे, दे नंतर ते आले होते, ठेवून दे तुझ्याकडे, आले होते आल्यावर दे. तर बोलूया आपण पुन्हा एकदा आई गावदेवी पूर्ण टीम संघाचा आम्ही इथे धन्यवाद देतो आणि बोलूया अंतिम सत्रामध्ये जिथे आपल्याला पाहायला भेटेल आवाज सौरभ पाटील यांचं. अंतिम सत्रामध्ये 18 मध्ये 55 धाबा, खूप मोठं लक्ष आहे टीम चिंचोळी संघासमोर. सन्मान करूयात आज मुख्य व्यासपीठावरती. तुम्ही आज यांचा आवाज ऐकला, चिंचवली गावाचा एक जबरदस्त मराठीची बोलत होतो गणेशजी म्हात्रे यांचा सन्मान आमचे लाडके आयोजक भालचंद्रदा पाटील असतील. जयमंतदा पाटील, या तुमच्या शुभ हस्ते आपण सन्मान पार करणार आहोत. या जयवंतदा पाटील, तुम्ही देखील या. आपण सन्मान करूयात गणेश म्हात्रे यांचा मराठीचा गोडाबाज, माईची शाल, महाराजांची प्रतिमा. ही गणेश जेव्हा जेव्हा प्रतिमा पाहाल तेव्हा तेव्हा त्याला आठवण येईल या स्पर्धेची, आणि ही पाहता क्षणी नक्कीच डोळ्यावरची झोप आणि त्यानंतर तुम्ही पाहता आळस ही निर्माण होणारी जाणारी आपल्याला तुम्ही पाहता ही प्रतिमा. सन्मान चिन्ह, खूप खूप आभार. नैनेश्वरती मात्र नक्कीच इथे तुम्ही पाहता आक्षेप घेतला षटकातील पुढचा बॉल. फटका फक्त दिशा दिली, बॉल चालला डीप कव्हर पॉइंटला, फिल्डर धावतोय, बॉलला स्टॉप जरूर केला. तोपर्यंत 2 धावा 2 सचिननं खेळला सुरुवात केली आहे. संघ जाऊन पोहोचला 2 या आकड्यावरती. 55 धावेचा भलं मोठं लक्ष. इथून तुम्हाला बॅटिंग चांगली करावी लागेल. का बॅटिंग झाली पहिल्या पूर्वार्धामध्ये. गौरव दाबणे नावाचं वादळ मैदानामध्ये आलं आणि ज्यानं 3 बॉल 3 षटकार आणि हे पारितोषिक 1000 रुपयाचा कॅश प्राइज जमा आहे 12व्या खेळाडू जवळ. सतीश दाबणे कडून हे पारितोषिक आहे. लोअर फुल टॉप दिशा, बॉल चाललाय दन 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 करत सीमा पार आला. या उत्तरार्धाचा पहिला दमदार चौकार 4.
यांच्याकडनं हे कॅश प्राइज आहे गौरव दाबणेसाठी. त्याच्या माध्यमातून 3 बॉल 3 षटकार. हे कॅश प्राइज जमा 12वा खेळाडू जवळ, हे लक्षात असू द्या. बोल आडव्या पार्टनर झेलची शक्यता. मोठी विकेट सचिनची. फलंदाज झाला बाद. आणि तुम्ही पाहता एक दमदार व्यक्तिमत्व अर्थातचा नगरसेवक कल्याण डोंबिवली महेशदादा गायकवाड यांच्या जर कटावला डायरेक्ट हिट झाला तर 500 रुपयाचे कॅश प्राइज. कोणाकडून हे पैसे? सतीश दाबणेकडून हे पारितोषिक आहे. होम स्क्रीन वरती तुम्ही आयोजक भालचंद्रदा पाटील यांना पाहताय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये स्वतः आयोजक आहेत, तरी देखील ते पंच कोणाच्या वरती नक्कीच कोणावरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये ते देखील मात्र स्वयं गेले. त्यांना माहिती ही मॅच महत्वाची आहे. दुर्गेश देखील पाटील तेवढे चांगले पंच आहेत, आमचे परम मित्र आहेत. दुर्गेश पाटीलच्या कटआउटला डायरेक्ट हिट झाला तर 505 0 गाडीचा नंबर आहे. जवळचे आमचे मित्र आहेत. षटकातील पुढचा बॉल 23 पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये. नक्की शेलारपाडा टीमचे प्रेक्षक देखील आज त्यांना सपोर्ट करण्यासाठी आल्यात. का नाही वे टाळ्यांचा कडकडा देखील. त्यांना माहिती आहे बॅटिंग तेवढी चांगली, आता गोलंदाजी देखील नैनेश तेवढी छान करतोय. त्यांना फेकला हा डॉट बॉल. उद्या देखील तुम्ही याला विसरू नका माबा प्रेक्षक, उद्या देखील पहिली मॅच असणार आहे. तुम्ही पाहणार आहात जगदंब वाकरण आणि त्याला फाईट करणारे वेलकम उसाटे. ही पहिली मॅच सकाळी 9 वाजता चालू होईल. लक्षात असू द्या. हा बॉल देखील इथे मात्र बॅटचा कडा विकेट कीपरनं पकडला. झेल संपला. बॅट्समनचा खेळ टोकडीच आहे. सहा या आकड्यावरती 12 बॉल 49 आणि बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या षटकामध्ये हर्षल आलाय. हर्षलचा पहिलाच बॉल टाकण्यासाठी तो सज्ज झाला. पहिलाच बॉल वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती रणसंख्या तुम्ही पाहताय. धावा धावफलकावरती 7 या आकड्यावरती षटकातील पुढचा बॉल उडवला आडवा बॅटनं. बॉल झाल्या बॉलच्या दिशेनं फिल्डर उपस्थित. स्क्वेअर लेगला फिल्डर आलाय तोपर्यंत या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती रणसंख्या तुम्ही पाहता 8 या आकड्यावरती. 11 बॉल 47 अजूनही करायचे. 12 मध्ये 49 एक वाईट आला. 12 बॉल 48 आता 11 मध्ये 47 अजून या मॅच मध्ये बनवायच्यात. मॅच इथून संपली नाहीये. मोठे फटके मारावे लागतील बॅट्समनला मॅच जिंकायची असेल तर. हा बॉल तुम्ही पाहता पडल्यानंतर ऑप्शनला सोडून जाणारा वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रणसंख्या तुम्ही पाहताय त्या 9 या आकड्यावरती. 11 मध्ये 46 अजूनही करायच्यात. मोठे फटके मारावे लागतील. हिट बाईट बद मारावे लागतील बॅट्समनला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे फोस्टिपला काय फिल्डिंग झाली. पायानं बॉल स्टॉप केला आणि 22च्या स्वरूपात एक धाव.
एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती. थोर दाबणे यांच्याकडनं हे पारदर्शकाचा संघ जिंकला तर कॅश प्राइज जमा आहे 1000 रुपयाचं. थोर दाबणे यांच्याकडनं पारदर्शक आहे. जर शेलारपाडा संघ जिंकला तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज. ऑलरेडी गार्बेट बॉल चालला बॉन्ड लाईनच्या दिशेनं. तिकडे फिल्डर तुम्ही पाहता. फिल्डिंग मिस. फिल्डिंग मात्र इथे तुम्ही 30 अटेनला बॉल हातामध्ये नक्कीच उडवत होते ते. धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती 12 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. मोठे फटके. टॉपेज जेलची शक्यता. इथे फिल्डर पुढे गेले. फर्स्ट स्लिपला फिल्डर होते आणि तोपर्यंत या बॉलवरती मिळतीये धाव. एकच. आणि काय बॅटिंग झाली, काय गोलंदाजी झाली या मॅच मध्ये शेलारपाडा संघाची. आणि पूर्णपणे विजयाच्या दिशेने ते मात्र चालल्यात. वनतर्फा मॅच तुम्हाला पाहायला भेटली. असं वाटलं ही मॅच बॅटल खूप रंगतदार होईल. पूर्णपणे वर्चस्व केलं. बॅटिंग गौरव दाबणीची काय दर्जेदार राहिली आहे. या बॉलवरती एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक संपलं. दुसरं 55चं लक्ष होतं. 18 बॉल मध्ये 12 बॉल मध्ये बनवल्या धावा 14 आणि आता बनवायच्या धावा 6 बॉल मध्ये 41. अशक्य डीजे. इथे या बॉल वरती फटका. चांगला बॉल चाला बॉडी लाईनच्या दिशेनं सीमा पार षटकार. असे षटकार पहिल्या बॉल पर झाले असते कदाचित बॅटल मात्र शानदार झालं असतं. ठोकला षटकार भाई भाई ग्रुप यांच्याकडनं 1000 रुपयाचे कॅश प्राइज झालं. आणि हे सर्व कॅश प्राइज तुमच्या 12 कडे आहेत. आमच्याकडे 1 रुपया देखील नाही याची देखील नोंद घ्या. धावा धावपलकावरती षटकारनं पुढे चालला. 20 या आकड्यावरती 12वा तुमचा. त्याला सर्व कॉल आल्यात. पैसे जमा आहेत की नाही त्याला माहिती. आम्हाला काहीच माहिती नाही. लक्षात असू द्या. कदाचित कधी कधी असं होतं की कॉमेंट्री जवळ पैसे जमा असतात. सतीश भाई या तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणखीन एक लागोपाठचा दुसरा रॉकेट. हे रॉकेट दिवाळी नंतर आल्यात. पहिले आले असते दिवाळीला तर कदाचित मॅच बॅटल चांगलं झालं असतं. आणखीन एक ठोकला षटकार.
करण मडवीनं 6 मध्ये 42 बनवल्या होत्या. इथे देखील बनतील का? बॉल झाला बाउंड्री लाईनच्या दिशेनं, फिल्डर धावतोय तोपर्यंत बॉल सीमा पार. असे पटके पहिल्या षटकापासून आले असते तर मॅच बॅटल रंगतदार झालं असतं. असे हे पटके मात्र शेवटच्या क्षणात जिथे 6 बॉलमध्ये 42 बनवायच्या होत्या तर समीकरण 3 बॉल 25. एखादा चमत्कार इथून देखील घडला तरी मॅचला मजा येईल. असे चमत्कार कमी करतात. षटकातील पुढचा बॉल ऑन द कार्पेट, बॉल चालला मिड विकेटला, फिल्डर तोपर्यंत एकच धाव. हा डॉट बॉल आहे. षटकातील पुढचा बॉल उडवला, बॉल उंच गेला. मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर स्ट्रोक. बॉल सीमा पार ठोकलाय. षटकार मला फक्त धावा पुढे नेऊन जातील, विजयापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि 1 बॉल 19. किती मार्जिन तुम्ही हरता हे देखील महत्वाचं आहे. षटकातील पुढचा बॉल, शेवटचा बॉल, हा देखील बॉल सीमा पार. आणि इथे तुम्ही पाहताय 13 धावेनं हा सामना गमावलाय टीम चिंचवलीनं. या जर धावा शेवट षटकामध्ये पूर्वार्धामध्ये जर बॉलरनं कमी दिल्या असत्या तर कदाचित ही मॅच खूप छान. जर त्याला क्रिकेटमध्ये महत्व नाही आहे, या षटकामध्ये शेवटच्या 29 धावा 28 धावा आल्या. आणि अशा रीतीनं आजचा दिवस इथेच आपण नक्कीच मॅन ऑफ द मॅच देखील देऊ. आजच्या दिवसातला मॅन ऑफ द मॅच 27 धावेची खेळी करणारा गौरव धाबणे. या लवकर या फास्ट गौरव.